नमस्कार मंडळी. तर आज आपण क्रिसमस स्पेशल केक बनवणार आहोत, रवा केक. तर त्यासाठी मी ते मेजरिंग कप घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही केक किंवा डेझर्ट बनवा, त्याच्यामध्ये माप खूप महत्त्वाचं असतं. पूर्ण इंग्रेडियंट्स मोजून मापून घेतले की आपली पदार्थ अजिबात चुकत नाही. तर मी ते 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, जो 0 नंबरचा असतो तो. तुमच्याकडे हा नसेल, मोठा असेल तरी तुम्ही घेऊ शकता. पुढे आपण त्याला बारीकच करणार आहोत. तर रेसिपी न स्किप करता बघा. याच्यामध्ये खूप टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी केक बनवत असाल तरी फेल जाणार नाही रेसिपी. तर व्यवस्थित स्किप न करता बघा व्हिडिओ. तर 1 कप रव्यासाठी मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. याने जो मार्केटमध्ये केक मिळतो तेवढी परफेक्ट अशी स्वीटनेस येते. आणि 1 कप दूध घेतलेला आहे. दूध आपल्याला विदाऊट मलाई प्लेन घ्यायचं आहे आणि उकळी न येऊ देता गरम तर करायचं, वाफ आली पाहिजे पण उकळी आली नाही पाहिजे, एवढं गरम करायचं दूध. आणि ते साखर आणि रव्यामध्ये घालायचं आहे. जवळजवळ मी अर्ध्यापेक्षा जास्त दूध घातलेलं आहे आणि जरासंच बाजूला ठेवलं आहे, जे आपण रेसिपीमध्ये पुढे वापरणार आहोत. आणि रवा, दूध आणि साखर आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे. रवा आणि साखर पूर्णपणे त्या दुधामध्ये भिजली गेली पाहिजे, असं व्यवस्थित ते एकजीव करायचं. आणि सगळं बॅटर एकत्र करायचं आणि झाकून याला 15 मिनिटं ठेवायचं आहे. जर रवा तुमचा मोठा असेल तर अर्धा तास झाकावं लागेल. तर रवा आपला भिजतोय तोपर्यंत इथे मी प्रीहीट करून घेते भांडं. आपण ओव्हनमध्ये नाही बनवणार आहोत, भांड्यामध्ये बनवणार आहोत. तर खाली एक जाळी ठेवलेली आहे, जी आपण गरम भांडी उतरवून ठेवतो ती. कोणतेही म्हणजे वाळू, मीठ वगैरे घालायची गरज नाही. आणि वरती झाकण ठेवायचं आणि त्याचं होल आहे ते व्यवस्थित पॅक करायचं. एवढं इनफ आहे. खूप छान केक बेक होतो त्याच्यामध्ये. आणि हे मी एक टीन घेतलेलं आहे राऊंडचं. ते मी त्याच्या मापाने मी बटर पेपर कट करून घेतला होता आणि ते लावून मी हे टीन बाजूला ठेवते. तुम्हाला हवं तर तुम्ही म्हणजे बटर पेपर वगैरे घालायचा नसेल तर तुम्ही तेलाने त्याला व्यवस्थित ग्रीस करून वरून मैदासुद्धा स्प्रिंकल करू शकता. तर इथे मी काही बेरीज घेतलेल्या आहेत, ज्या फ्रोझनवाल्या म्हणजे ड्राय केलेल्या बेरीज मिळतात त्या घेतलेल्या आहेत. केकमध्ये खूप छान लागतात या. तर तुमच्याकडे या नसतील तर ह्याच्याऐवजी तुम्ही मनुका वापरलात तरी चालेल, किंवा कोणत्याही प्रकारचे नट्स वापरलात तरी चालेल. हेझलनट किंवा बदाम, काजू, कोणत्याही प्रकारचे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ते व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचे. आणि जे नट्स आहेत ते व्यवस्थित असे थोडेसे रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे केकमध्ये असा छान त्यांना क्रंच येतो. असेच कच्चे न वापरता थोडे रोस्ट केले ना की केकमध्ये छान लागतात खायला. मी हे बदाम आहेत ते हलके रोस्ट करून गार करून घेतले होते. त्यांना आता मी बारीक बारीक चॉप करून घेतले. आणि आता हे सगळ्या गोष्टी आहेत त्या मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. मी बाकी जास्त काही घातलं नाही आहे. बेरीज आणि नट्स तेवढेच घातलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला चमचाभर गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित ते गव्हाचं पीठ त्यांना कोट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आणि काही घालायचं असेल तर तेही याच्यामध्ये मिक्स करू शकता. पण ही ट्रिक आपण याच्यासाठी करायची की केकमध्ये जेव्हा आपण त्या गोष्टी घालतो तर त्या खाली जाऊन बसू दे नको, इव्हनली स्प्रेड व्हाव्या म्हणून. तर मी ते व्यवस्थित कोट करून घेऊन बाजूला ठेवलेलं आहे. आणि ते 15 मिनिटानंतर मी आपला रवा चेक करते. तर बघा किती छान फुलून आलेलं आहे. दूध असं वेगळं अजिबात दिसत नाही आहे. सगळं दूध रव्याने शोषून घेतलेलं आहे. तर असंच आपल्याला पाहिजे. हे सगळं बॅटर आहे ते आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे, कारण त्याला व्यवस्थित आपण ग्राइंड करून घेणार आहोत. मोठ्या आकाराचं भांडं घ्या, म्हणजे सगळं बॅटर त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित मावतं. आपण अजून गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, त्याही व्यवस्थित त्याच्यात बसल्या जातात. तर ह्या बॅटरमध्ये आपल्याला 1/3 कप मिल्क पावडरनी 1/3 कप जे कस्टर्ड पावडर असते ती घेतलेली आहे. प्लेन आहे ही, व्हॅनिला फ्लेवरची. आणि 1/4 कप आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घेतलात तरी चालतं, पण विदाऊट फ्रेग्रन्सचं नॉर्मल तेल घ्यायचं आहे. आणि किंवा बटरसुद्धा मेल्ट करून वापरलात तरी चालतं, फक्त माप सेम ठेवा. आणि याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टींना. बघा मी दाखवते.
व्यवस्थित ते असं छान एकजीव झालं पाहिजे. कडेला जे लागलेलं आहे बॅटर ते आतमध्ये पुन्हा घालायचं, नाहीतर त्याच्यामध्ये लम्स राहतात आणि केक आपला छान फुलत नाही. फुलल्यानंतर त्या लम्सच्या गाठी तशाच राहतात कच्च्या आणि त्या बऱ्या लागत नाहीत. तर ते सगळं आतमध्ये मिक्स करायचं. मला बॅटर थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी जरा जरा करून जे उरवलेलं आपण दूध होतं ते सगळं वापरलेलं आहे. मला अख्खं 1 कप दूध लागलेलं आहे या बॅटरसाठी. पूर्ण त्याला व्यवस्थित मी ग्राइंड करून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिटं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे. ते बघा छान आपलं एकजीव झालेलं आहे. चमच्यामध्ये जर आपण बॅटर घेतलं तर एकदम रनी कन्सिस्टन्सीमध्ये ते खाली पडलं पाहिजे. असं आपलं बॅटर पाहिजे म्हणजे छान आपला केक फुलून येतो. घट्ट बॅटर ठेवायचं नाही. तर हे सगळं बॅटर आहे ते आपलं परफेक्टली तयार झालेलं आहे. परत बाउलमध्ये आपल्याला ते सगळं बॅटर काढून घ्यायचं आहे, कारण अजून काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. केक जर तुम्हाला एकदम परफेक्ट हवा आहे तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मापामध्ये ॲड करायच्या. मस्त तयार होतो केक. हे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या बॅटरला. तर याच्यामध्ये आपल्याला ते आपण नट्स ठेवले होते बाजूला ते सगळे घालायचे आहे त्याच्यामध्ये आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या कोटिंगमुळे ते सगळ्या बाजूला इव्हनली स्प्रेड होतात. तर व्यवस्थित मी एका डायरेक्शननी त्यांना मिक्स करून घेतलेलं आहे बॅटरमध्ये. आणि आता आपण मेन इंग्रेडियंट्स घालायचे आहे. 1/2 टीस्पून त्याच्यामध्ये बेकिंग पावडर घातलेली आहे आणि 1/4 टीस्पून मी ते बेकिंग सोडा घातलेला आहे. टेबलस्पून नाही, नीट आहे का, टीस्पून. आणि त्याच्या फ्रेश लिंबाचे रस घातलेले आहे जेणेकरून बेकिंग सोडा आणि पावडर व्यवस्थित ॲक्टिवेट होते. आणि नंतर आपल्याला व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे. स्पीडमध्ये एका डायरेक्शननी 2 मिनटं आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला टीनमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून टीन असू दे किंवा भांडं प्रीहीट असू दे, हे बॅटर मिक्स करायच्या आधी आपण ही सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे नंतर गडबड होत नाही. आणि हे सगळं बॅटर आहे ते टीनमध्ये ट्रान्सफर करायचं व्यवस्थित आणि 2 ते 3 वेळा त्याला चांगलं टॅप करायचं म्हणजे एक्स्ट्रा हवा असते ती निघून जाते आणि इव्हनली बेक होतो आपला केक. आणि ह्या केकला 45 मिनटं लागतात बेक व्हायला. 45 मिनटानंतर आपण चेक करूया आपला केक कसा बेक झाला आहे. तर बघा कोणताही चाकू किंवा कोणतीही स्टिक आतमध्ये इन्सर्ट करून बघायची. ती जर एकदम क्लिअर आली तर समजायचं की आपला केक खूप छान बेक झाला आहे. लक्षात ठेवा केक बारीक गॅसवरतीच बेक करायचा. तो हळूहळू बेक झाला तरच तो छान फुलून येतो. तर आता याला आपण कोणत्याही स्टँडवर काढायचं, डायरेक्ट खाली काढायचं नाही. खालची बाजू आहे ती पोकळ राहिली पाहिजे म्हणजे तो गार व्हायला मदत होते. सोबतच मी ते क्रीम बीट करून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेन असाच खावा केक. ॲक्च्युअल तो असाच केक छान लागतो प्लेन खायला, पण मी थोडं डेकोरेट करणार आहे अगदी थोडी क्रीम यूज करून, म्हणून मी क्रीम फेटून घेतलेली आहे. बघा मी तुम्हाला केक जवळून दाखवते. स्पंज किती छान तयार झालेला आहे आपला. तर मी याला आता डिमोल्ड करून घेते. मी डिरेक्टली डिमोल्ड करते. इझिली डिमोल्ड झाला आहे हा केक. तुम्हाला हवं तर सेफर साईड तुम्ही ज्या कडा आहेत त्या चाकूने थोड्या वेगळ्या करून घ्या आणि मग डिमोल्ड करा म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही केक डिमोल्ड करण्यासाठी. ते बघा खाली जे आपण जो बटर पेपर घातला होता तो कसा इझिली निघालेला आहे. अजिबात त्याचे क्रम्स असे वेगळे झालेले नाही आहेत. केकला बघा किती छान कलर आलेला आहे. कोणताही कलर मी बॅटरमध्ये घातला नव्हता. तर मस्त असा केक तयार झालेला आहे. आपण जर स्पंज दाबला तर परत एकदा आपली साईज घेतो. तो स्पंज एकदम जाळीदार तयार झाला आहे. मधून मी तुम्हाला कट करून दाखवते आतमधून जाळी कशी तयार झालेली आहे. हा थोडा हलका गरम आहे पण तरीही तुम्ही पूर्ण गार करून कट करायला ट्राय करा. ते बघा आपली नाईफ आहे ती एकदम क्लीन आलेली आहे. अजिबात आतमध्ये बॅटर लागलेलं नाही आहे तिला. तर बघा जे जाळी आहे आतमध्ये सेंटरला सुद्धा व्यवस्थित पडलेली आहे. असं नाही की ती बाजूला जाळी आहे किंवा आतमध्ये केक कच्चा आहे असा प्रॉब्लेम येतो खूप वेळा. आणि जी आपण नट्स आणि चेरी टाकली होती ती व्यवस्थित स्प्रेड झालेली आहे कारण आपण त्याला गव्हाच्या पिठाने कोट करून घेतलं होतं. एकदम परफेक्ट असा हा केक तयार झालेला आहे. घरात नक्की ट्राय करा. तर मी याला आता थोडंसं डेकोरेट करते आहे. त्यासाठी टर्निंग टेबलवर मी एक टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि त्याला हलकं म्हणजे पाण्याने ओलं करून घ्यायचं म्हणजे आपण डेकोरेट करताना जो केकचा बोर्ड आहे तो सरकत नाही आणि केक डॅमेज होत नाही आपला.
तर मी केकचा बोर्ड टिश्यू पेपरवर ठेवून खाली जराशीच क्रीम लावून घेतले आणि केकचा जो खालचा भाग होता तो खाली ठेवलेला आहे आणि त्याला हलक्या शुगर सिरपनी थोडंसं मॉइस्ट करून घेत आहे आणि त्याच्यावर आता आपण क्रीम लावून घेणार आहोत. मी कोणत्याही प्रकारचा क्रश इथे लावलेला नाही, कारण केकला स्वतःचाच खूप छान म्हणजे स्वतःचीच खूप छान चव आहे, तोच खूप छान फ्लेवरनी भरलेला आहे. त्यामुळे मी कोणताही क्रश इथे लावलेला नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही पायनॅपल, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी कोणताही क्रश इथे लावू शकता. तर क्रीम लावून मी स्पॅच्युलाने इव्हनली तिला स्प्रेड करून घेतले. दुसरा भाग आहे त्याचं वरचं टोक हलकंसं कट करून त्याला उलटा असं वरती ठेवलेला आहे आणि हा दुसरा भागसुद्धा मी शुगर सिरपने थोडासा मॉइस्ट करून घेतलेला आहे. आणि ह्याला मी पूर्ण क्रीमचं कोटिंग करणार नाही आहे, कारण मला खूप क्रीम नको आहे या केकमध्ये. हलकंसं डेकोरेट करण्यासाठी मी क्रीम यूज करत आहे. त्यासाठी एखादा कोणत्याही प्रकारचा नोझेल तुम्ही घालून असं स्टार शेप करू शकता किंवा तुमच्या आवडीने कसंही डेकोरेट करू शकता. मी ते स्टार शेप केलं आणि बाहेरून एक बॉर्डर दिले, जेणेकरून आपल्याला कप्पे कप्पे मिळतील क्रीमचे. की मी त्याच्यामध्ये आता फ्रूट फील करणार आहे, म्हणजे डाळिंबाचे दाणे फील करणार आहे. कारण केकचा स्पंज आहे तो येलो कलरमध्ये आहे, त्याला डाळिंबाचा लाल कलर कॉन्ट्रास्ट छान दिसेल कॉम्बिनेशन, म्हणून मी ते डाळिंबाचे दाणे फील केलेले आहेत. आणि सेंटरला संत्र्याच्या ज्या पेटल्स आहेत त्या व्यवस्थित क्लीन करून त्यातल्या बिया काढून त्या अरेंज केलेल्या आहेत. आणि मध्ये छोटंसं फ्लॉवर बनवलं आहे फुलांनी, हे फ्लॉवर बनवलं आहे क्रीमनी, म्हणजे ते एक छान दिसेल असं. फायनल लुक कसा झाला मला तुम्ही सांगा केकचा. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीने त्याला डेकोरेट करा किंवा असा जरी खाल्ला तरी केक खूप छान लागतो. ॲक्च्युली हा स्लाइस केक म्हणूनच खाल्ला जातो, पण मी असं सहजच त्याला डेकोरेट केलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. क्रिसमस येतोय, घरी एकदा नक्की ट्राय करा. मुलांसाठी खूप हेल्दी रेसिपी आहे, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मैदा यूज झालेला नाही आहे किंवा तेल यूज झालेलं नाही आहे. मी ते तूप वापरलेलं आहे. खूप छान टेस्ट येते तुपाने सुद्धा केकला. तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. पूर्णपणे फ्री आहे. आणि रेसिपींना एखादी कमेंट करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल थँक्स. बाय बाय.